विद्यमान आमदार सन्माननीय अब्दुल सत्तार रामदास सर्व मान्यवरांना विनंती की बाहेर उभे असणारे सर्व मोठे होते प्राथमिक आरोग्य केंद्र अंबई याचं भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आणखी मानाचा एक तुरा या ठिकाणी आपल्या शिल्पीच्या भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम। चला प्रेस वाले सगळे मागे या, चला मागे या, मागे प्रेस वाले पीछे सरका थोड़ा मागे, प्रेस वाले थोड़ा पीछे आप आएंगे ही थोड़ा पीछे जाओ, ये इनको इधर सरका सरका तुम्ही मागे या ना, उठवले सगळे सर्व मान्यवर मागे या सरका डॉक्टर मध्ये सरका प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। पीछे आओ भाई, आ जाओ पीछे आ जाओ, तुम जल्दी पीछे आ जाओ। क्या बोल रहे ना, रील रील जयसवाल पानी में गया तुम्हें थोड़ा तुम्ही येतो ना सर, थोडं पाठीमागे सोनसिंग मध्ये सारखा, सोनसिंग मध्ये सारखा, सोनसिंग थोड मध्ये स्वागतम सुस्वागतम। या पाठीमागे सन्माननीय प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तथा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बाकीचे लोक इतकी जागा आहे खाली, सर्वांना विनंती या ठिकाणी बाकीच्यांनी इकडे खाली समोर बसून घ्यावं, सगळ्यांनी समोर बसा खाली, त्या ठिकाणी सर्वांनी खाली बसून घ्यावं। एक 2 मिनिट तुम मध्ये एजंट साहब यहाँ डॉक्टर आरिफ खान, आरिफ भाई, माननीय DHO सर, नारायणपूर सर, आपण सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय नारायणपूर सर। धन्यवाद। यानंतर मुर्डेश्वर पीठाने आमदार साहेबांनी 45 कोटी रुपयांचं जे अनुदान दिलेलं आहे आणि त्याच्या पूर्ण विकासाचा आराखडा तयार केलेला आहे। मुर्डेश्वर महाराजांच्या पीठाधीश महाराजांचं स्वागत सन्माननीय आमदार साहेब करते। यानंतर या कार्यक्रमाचे अधिकारी डॉक्टर नासिर पठाण करते। DHO सरांचे स्वागत करते।
यानंतर मनीषाताई मेने तहसीलदार सोयगाव यांचं स्वागत. सुरशे साहेबांच्या वतीने सत्तार साहेबांचे स्वागत. सिल्लोड तहसीलदार साहेबांच्या वतीने पण सन्माननीय सत्तार साहेबांचे स्वागत. तो आमदार साहेब जुबेर देशमुख, असलम देशमुख, वसीम देशमुख, मोहसिन देशमुख जरा ताबडतोब घ्या साहेब, लवकर यशस्वी करतील. यानंतर एसडीएम सर लतीफ पठाण सरांचं स्वागत. गट विकास अधिकारी यानंतर सयाजीराव वाघ यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी सस्नेह हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी मोठा पुष्पहार देऊन स्वागत. सिरासे ॲडिशनल सीओ केशवराव पाटील तायडे, लतीफजी पठाण एसडीएम, डॉक्टर अभयजी दानोरकर, तहसीलदारजी संजयजी भोसले, दुसरे तहसीलदार सोयगाव मनीषाजी मेने, रत्नाकरजी पगार बीडीओ, दादारावजी आयरे सोयगावचे बीडीओ, दामू अण्णा गव्हाणे, रामदास पाटील दुतुंडे, रईस सेठ देशमुख, डॉक्टर संजयजी जामकर आणि या ठिकाणी उपस्थित राजेंद्रजी ठोंबरे, नंदकुमारजी सहारे, देवदास पाटील लोखंडे, दुर्गाताई पवार, मनोजजी झोवर, संजयजी डमाळे, सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे. पण इतके पाहुणे आले आज दुर्गाताई पासून तर खाली बसलेले आमच्या अंगणवाडी सेविका असत, बालवाडीचे किंवा शासनाचे विविध विभागाचे प्रमुख, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि गावातील प्रमुख कार्यकर्ते, विशेषतः आशा वर्कर आणि ग्रामसेवकापासून तलाठीपासून तर सर्व विविध भागातून आलेले. जागा कमी पडली परंतु जितके लोक उभे त्यांना इमारत बनल्यानंतर सर्वात पहिले उपचार उभं राहणाऱ्या माणसाचा केला जाईल आणि ही इतिहासामध्ये नोंद राहील. आपण एकंदरीत पाहिलं तर आपण पहिल्या टप्प्यामध्ये याला मंजुरी जी दिली ती 6 कोटी 25 लाख रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेले आहे. लगेच मला जिल्हा परिषद आणि डीएचओ यांनी तात्काळ सेकंड प्रस्ताव आपल्या या डॉक्टरला राहण्यासाठी क्वार्टर, सिस्टरला राहण्यापासून तर स्वीपर पासून तर जितके कर्मचारी आहे यांच्या निवासस्थानाचा प्रस्ताव तुम्ही मार्च पर्यंत दिला तर मी तात्काळ मार्च मध्ये ते पैसे मंजूर करून देतो आणि 5 कोटी अजून लागतील. 5 कोटी रुपये लागले तरी आरोग्य सेवा ही एकंदरीत आपण याचा रूपरेषा आणि दिशा पाहिली तर 21 प्रकारचे वेगवेगळे रूमाचे बांधकाम होईल. डॉक्टर पासून सिस्टर पासून तर पीएससी मध्ये हायटेक पीएससी, अत्याधुनिक पद्धतीची पीएससी, जसं ग्रामीण रुग्णालय असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी त्याची आपल्याला पाहायला मिळेल. अनेक दिवसापासून जसं मी पहिले बोललो तुम्हाला का या ठिकाणी जी आपली जागे अभावी 30 वर्षापासून सातत्याने 2दा ही पीएससी स्वर्गीय कैलासवासी दादासाहेब पालोदकर पासून तर आजपर्यंत 3ऱ्यांदा माझ्याच कार्यकाळामध्ये 2ऱ्यांदा मंजूर झाली. परंतु जागा राहायची नाही. जागा नाही असली तर जिल्ह्यामध्ये कुठेही त्याचं स्थलांतरित व्हायचं. आज आपण तो मार्ग मधला काढला. आदरणीय अर्जुन पाटील असतील, केशवराव पाटील असतील, दामू अण्णा असतील किंवा मार्केट कमिटीच्या सर्व संचालकांनी याला संमती दिली आणि 3 एकर जमीन त्याचं मूल्य 1 कोटी रुपये होता. हे योगायोग आहे. तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री, मीच पणन मंत्री, मीच
या ठिकाणी मंजुरी देताना ज्या काही फॉर्मॅलिटीज पुऱ्या कराव्या लागतात, मार्केट कमिटीला परवानगी लागते, ती पणन मंत्र्याची, ते खाता माझ्याकडे होतं, ते तात्काळ मिळालं. पालकमंत्री म्हणून निधी लागत होता 1 कोटी, ते 1 कोटी रुपये तात्काळ आपण मंजूर करून दिले. आणि हे सर्व मंजूर करून दिल्यानंतर इमारतीची प्रतीक्षा होती, कधी चालू होईल, कसं चालू होईल. आणि विशेषतः ग्रामपंचायतनी तात्काळ या ठिकाणी, आज आपण बोर घेणारे, पण बोरला पाणी लागतं नाही लागतं ही पुढची गोष्ट आहे, परंतु ग्रामपंचायतनी तात्काळ या ठिकाणी पाणी उपलब्ध करून द्यावं. आज आपण जे 400 नवीन झाडं रोप या ठिकाणी लावणार आहे, जशी इमारतीच्या भिंतीवरती येतील, कॉलमवर येईल, स्लॅबवरती येईल, तसं आपला ते झाड ही वाढतील आणि ऑक्सिजन मिळण्यासाठी फार मोठा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. ही सर्व जी मी माहिती आपल्याला देऊ लागलो, इमारती बनवणं फार सोपं आहे, परंतु इमारतीची देखभाल दुरुस्ती करणं, सर्व डॉक्टर, सिस्टर, कंपाऊंडर, स्वीपर, म्हणजे ज्या ज्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट मध्ये जसं सर्व कर्मचारी, अधिकारी, पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा आणि त्यासोबत आपल्याला औषध उपचार, प्राथमिक आरोग्य केंद्राचा अर्थच ही आहे का पहिला उपचार तुमच्या गावामध्ये, तुमच्या या परिसराच्या लोकांना मिळावं, आणि दुसरा उपचार मग जिल्हा उपरुग्णालय असतील, मेडिकल कॉलेज असतील, किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल त्या त्या ठिकाणी आपण ते करू. आणि हे सर्व करण्यासाठी इथं आता आपण एकंदरीत पाहिलं तर अंबई, जंजाळा, नाणेगाव, केळगाव, आधारवाडी, कोराडा तांडा, सिरसाळा तांडा, शेखपूर, पिंपळगाव घाट, जनश्री, घटांबरी, पांगरी आणि विशेषतः वीरगाव, रेलगाव, जंभई, वडाळा, बोसगाव इतक्या गावाचा समाविष्ट राहील. आणि या गावाच्या लोकांचा थोडा उंडणगावचाही लोड कमी होईल, अमठाण्याचा लोड कमी होईल, अजिंठ्याचा लोड कमी होईल. आणि आपली पीएससी मध्ये हे निसर्गाचा आपण एकंदरीत पाहिलं तर मला वाटतं अशी डोंगराळ भागामध्ये सर्व हे जे परिसर पाहिलं तर हे परिसर बी नंदनवंदन होईल. आणि आपली गोरगरीब जनता, गोरगरीब खेड्यापाड्यामध्ये, वाडी वस्ती तांड्यावर राहणाऱ्या माणसाला चांगल्या क्वालिटीचा उपचार मिळेल. हे करण्यासाठी आता याच्या आजूबाजूला 5 उपकेंद्र आहेत. त्या 5 उपकेंद्रामध्ये अंबई, केळगाव, सिरसाळा, घटापरी, रेलगाव हे 5 जे असतील यांची अटॅचमेंट या पीएससी ला जोडलेली असते. 19 गावं, 5 जे आमचे उपकेंद्र, आणि याला जोडून जे जे काही तुम्हाला वर्षाला लागणारा औषध पुरवठा सर्व फ्री मध्ये मिळाल. कोणताही चार्जेस घेतल्या जाणार नाही. हे जे मी तुम्हाला दोनदा बोलू लागलो हे सरकारचं आहे, सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि सरकारच्या माध्यमातून होण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे, कधी गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित माणसाला न्याय देताना त्याला उपचार आवश्यक असतो. आणि तो उपचार वेळेवर मिळाला तर अनेक लोकांचे जीव वाचू शकतात. इथं प्राणवायू पासून तर सर्व व्यवस्था केली जाईल. आणि अशा या ग्रामीण भागामध्ये अनेक माझे स्वतःचे 26 वर्षापासून सातत्याने प्रयत्न चालू होते. आज त्या प्रयत्नाला यश आलं. आणि आपल्या अनेक भागामध्ये आपण सिल्लोड तालुक्याची लोकसंख्या पाहिली तर 3,92,476 इतकी आहे. 2011 प्रमाणे आता त्याच्याही पेक्षा जास्त वाढलेली आहे. सिल्लोड तालुका ग्रामीण लोकसंख्या
ही 3,10,455 आहे. सिल्लोड शहराची लोकसंख्या 82,000 आहे. सिल्लोड तालुक्यातून एकंदरीत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले हे उपकेंद्रापासून तर अजूनही 9 प्रस्तावित उपकेंद्र आहेत. 2 PSCया अजून नव्याने आपल्याला वाढवायचे आहे तालुक्यामध्ये. आणि हे तालुक्यामध्ये वाढवलं जिल्हा परिषदेने तसा प्रस्ताव आज खरं म्हणजे आपले मीना साहेब येणार होते, परंतु चीफ सेक्रेटरीची मीटिंग लागल्या कारणाने ते येऊ शकले नाही. मला ते रात्री फोनवर बोलले आणि आज ते नसले तरीही त्यांच्याकडून जे जे प्रस्ताव गेलेले आहे ते प्रस्ताव येणाऱ्या या वर्षी मार्चच्या नंतर त्याला सर्वाला निधी देण्यात येईल. ते सर्व मंजूर करण्यात येईल आणि त्या पद्धतीने आता मला वाटतंय की एक अंतिम आदेश तुमचा फरदापूरचा राहिलेला आहे. फरदापूरचा मान्यता घ्यायची आहे. आरोग्य विभागाला महसूल करून ती जमीन द्यायची आहे. मला वाटतं SDM साहेबांनी तो प्रस्ताव पाठवलेला आहे. येणाऱ्या गुरुवारपर्यंत त्याचीही मंजुरी होईल आणि फरदापूर सारखा जागतिक अजेंडा लेण्या असल्या कारणाने त्या ठिकाणी ही प्राथमिक आरोग्य केंद्र चांगल्या क्वालिटीचं बनावं ही आपली अपेक्षा होती. आणि तीही अपेक्षा आपण येणाऱ्या वर्षी नवीन वर्षाचा जो मार्चचा बजेट राहील त्यावेळेस तिथेही डॉक्टरांसाठी क्वार्टर, डॉक्टरांसाठी राहण्याची व्यवस्था असेल, सर्व व्यवस्था सुसज्ज असली तर आपले कर्मचारी अधिकारी यांना ग्रामपंचायतकडे जे काही कामं आज होती ती ग्रामपंचायतची नवीन इमारत त्याचंही भूमिपूजन झालं. 2 रस्ते होते त्याचंही आपण आज उद्घाटन केलं. आणि या सर्व गोष्टी करताना ग्राम सचिवालय हे जे आहे सचिवालय त्याला 50 लाख रुपये दिले. मोजे अंबई येथे 2 सिमेंट कॉन्क्रीटचे बांध आहेत त्याला 1,20,00,000 रुपये. एक कब्रस्तान मरकजचा जो शेड आहे त्याला 15 लाख रुपये. सार्वजनिक लाईट जे लावले ते 15 लाख रुपयाचे. अंबई येथे अंबई बंगल्याच्या कब्रस्तान पासून तर रस्त्यापर्यंत रोड बनवणे 10 लाख रुपये. अंबई येथे चोपडे गल्ली ते त्यांना 10 लाख रुपये. अंबई येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन 10 लाख रुपये आणि मुलतानी कब्रस्तानचं सुशोभीकरण करणं 10 लाख रुपये. नसीब टेलर यांच्या घरापासून हे सर्व खरं म्हणजे मी मायनॉरिटीचा मिनिस्टरचा शेवटचा ऑर्डर बऱ्यापैकी आपल्या या मतदारसंघामध्ये मायनॉरिटीच्या कब्रस्तानी असतील, स्मशानभूमी असतील, हिंदू बांधवांना जिल्हा नियोजन मंडळ मधून दिलं आणि मुस्लिम बांधवांना मायनॉरिटी डिपार्टमेंट करून मोठ्या प्रमाणावर निधी मला वाटतं पहिल्यांदा आजच आपण जे उद्घाटन केलं 10,07,00,000 रुपयाचं हे पूर्ण आजचे उद्घाटन आहे. इथे 6,25,00,000 तर 4 कोटी एक आपला जुना रस्ता होता तो नाणेगाव आणि अंबईचा मधला तोही रस्त्याचा आज 1 किलोमीटरचा अनेक दिवसापासून वाद होता. ती आपण जमीन मोजली आणि फकीराने अडथळा निर्माण केला होता. तो मुंबईला होता तितक्यामध्ये आम्ही मोजून घेतला आणि मोजून आणि एक तडवी होते. या 2 लोकांनी सातत्याने त्यामध्ये पोलिसांनी चांगल्या पद्धतीचा आपली कामगिरी. शेवटी रस्ता शिवाय माणसाच्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या आहे तसे रोड रस्ते हे आपल्या तालुक्याचा विकासाचा केंद्र आहे. ज्या तालुक्यात रस्ते चांगले त्याचा आयुष्यमानही वाढतो. भविष्यामध्ये जे काही आपण बघतोय हे सर्व करण्यासाठी विजन आपण ठरवलेलं आहे आणि या ठरवलेल्या विजन प्रमाणे आपण मंत्री असो नसो पण आपला काम कुठेही थांबत नाही. कोणताही डिपार्टमेंट आज आपली ही मीटिंग झाली लगेच मी आढावा बैठक घेणार आहे आणि आढावा बैठक मध्ये किती कामं झाली, किती कामं अपूर्ण आहे आणि किती कामं अजून सुरुवात करायची आहे याचा आढावा सर्व अधिकारी आपापल्या पद्धतीने दिला
तर मला ही पुढच्या मार्च मध्ये नवीन कामं कोणती घ्यायची आहे, कशी घ्यायची आहे, कशा पद्धतीने घ्यायची आहे, याचा सर्व जुडवाजुडवी केल्याशिवाय हे मार्चचा बजेट, जसं आपला घर आहे, आपल्याला घर चालवण्यासाठी ज्या पद्धतीने वर्षभराचं नियोजन करावं लागतं त्याच पद्धतीने आपण सर्व डिपार्टमेंटचा आढावा घेणार आहे. आणि आज मी मुंबईला गेलो रात्री किंवा उद्या, तर याच्याबद्दल पूर्ण डिपार्टमेंट वाईज मला नवीन मागणी करण्याचं काम आहे. आता आपला पोलीस स्टेशन, मला वाटतं आपली तहसील तयार आहे, पंचायत समिती तयार झाली, सर्व कार्यालय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पासून तर हॉस्पिटल पासून तर पहिल्या टप्प्याची कामं झालेली आहे. तेही 26 जानेवारीला आपण त्याचंही लोकार्पण करूया, जेणेकरून एकच छताखाली या ग्रामीण भागामध्ये अनेक कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहे. वन विभाग वेगळ्या ठिकाणी आहे, मोजणीचं ऑफिस दुसऱ्या ठिकाणी आहे, पंचायत समितीमध्ये अनेक कार्यालय तिसऱ्या ठिकाणी आहेत, तहसीलमध्ये जे राहायला पाहिजे ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे. एकच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मध्ये आपल्याला सर्व कामं एक छताखाली राहील आणि अधिकारीही सर्व वेळेवर राहतील, सर्व अधिकारी हजर राहतील. ते हजर राहिले तर लोकांच्या कामामध्ये अडचण येणार नाही याची दक्षता निश्चित आपण 26 तारखेची जी काही आपली आजचा प्लॅनिंग तयार करा. एसडीएम साहेब, तुम्ही सर्व अधिकाऱ्याला बोलवून एक मीटिंग घ्या आणि सर्व अधिकाऱ्याला टार्गेट देऊन टाका. आणि तो टार्गेट म्हणजे 26 जानेवारीला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये, माझी ही 5 वर्षानंतर 26 जानेवारी सिल्लोडला साजरी होणार आहे. 5 वर्ष झालं मी कुठेही झेंडावंदनला जायचो, कधी धुळ्याला जायचो. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मैं तो बहुत आगे बढ़ गया। अरे बोलते जैसे चलते नहीं मुँह के है बड़े लबाड़, अरे काला मुँह के सेल के दरबार, शीत के तान धनुष के पार। तर मी जे बोलू लागलो तुम्हाला, अनेक दिवसानंतर मला ही आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये झेंडावंदन करण्याचा म्हणजे 5 वर्ष झाले. धुळ्यापासून तर हिंगोली पासून तर संभाजीनगर, औरंगाबाद पर्यंत प्रत्येक वर्षी बाहेर झेंडावंदन करायचो. यावेळेस झेंडावंदन सिल्लोडला राहणार आहे. मग 2 वर्षानंतर परत एक नवीन विंग काय सातत्याने ते राजकारण आहे, राजकारणामध्ये पद येतात, पद जातात, परंतु आपल्या गावाला यहाँ के जितने काम है एसडीएम साहब, वो पूरे काम की एक लाइन लगाओ, उसकी तारीख फिक्स करो और वो तारीख के हिसाब से फर्नीचर से लेके तो ऑफिस शिफ्टिंग करे तक. तो तहसील में बहुत परेशानी है. मैंने खुद तहसील में देखा हूँ. तहसीलदार साहब, भोसले साहब भी यहाँ है. जैसी सोयगांव की अभी क्या कंडीशन है मुझे मालूम नहीं. सोयगांव में तैयार है, सोयगांव को भी दोनों ऑफिस है, सब लोग को एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग, यानी 17 बिल्डिंगों के काम चालू है. 7 के काम फाइनल हो गए. वो 7 को हमको पहले, और आने वाली 26 जनवरी को यहाँ भी झंडावंदन होगा. यही जगहों पे पीएससी के सामने जो भी डॉक्टर रहेगा, जो भी यहाँ के इंचार्ज रहेंगे, वो यहाँ पीएससी का झंडावंदन करेंगे. मुझे लगता है कि ये पूरा हाईटेक पीएससी का काम जो है 11 महीने में पूरा होगा, पूरा क्वार्टर सहित. अभी मी जे तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला प्रस्ताव दोन्हीही पीएससीचा, फरदापूर पीएससी सोयगाव आणि अंबई पीएससी सिल्लोड, या दोघांचे क्वार्टर सहित सर्व प्रपोजल मला द्या, जेणेकरून इथे, कारण की इथे निसर्गरम्य वातावरण पण आहे. पेशंट जो तिकडच्या पीएससी मध्ये जो दुरुस्त होईल त्याच्यापेक्षा फरदापूर तसंच आहे. सर्व करून डोंगराळ भाग आणि त्याच्यामध्ये फरदापूर पीएससी बनणार आहे. इथेही सर्व पाहिलं तर हे निसर्गाची, ईश्वर अल्लाह भगवानची देण, आणि त्यामध्ये या पीएससीची निर्मिती होऊ लागली. तर याच्यामध्ये अनेक दिवसाचा जो संकट होता, तो संकट आमच्या मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय अर्जुन पाटील गाडे त्यावेळेस होते प्रपोजल देताना, आणि रजिस्ट्री करताना केशवराव पाटील, दोघंही आजूबाजूला बसलेले. या दोघांच्या नावाने टाळ्या वाजवायला पाहिजे. यांनी संमती दिली नसती तर अजून 10-20 वर्ष इथे पीएससी झाली नसती. कई दिनों से, ये बहुत दिनों का जो यहाँ के माजूर मजबूर लोग
गरीब लोग सिल्लोड तक आना या फुलंबरी तक अपने उंडनगांव को जाना या अंबई में जाना, अंबई से लेके तो अमठाने तक जाना, काफी वक्त हो जाता। और अगर वक्त के ऊपर इलाज नहीं मिला तो आधे लोग बेचारे उनकी जान गंवाना पड़ती है उनको। उनकी ये तो ईश्वर अल्लाह भगवान के हाथ में रहता है, लेकिन फिर भी कोशिश करना हमारे हाथ में रहता है। और वो कोशिश करने का काम हमारे यहाँ के सारे जितने मार्केट कमेटी के संचालक हैं, सभापति, उप सभापति को मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करना चाहता हूँ, विशेषतः एसडीएम साहब, उसके बाद हमारे बीडीओ साहब, तहसीलदार साहब, इन सब अधिकारियों ने डिप्टी इंजीनियर सहित जो प्रपोजल तैयार किया और उसको खास बात बोल के जो मंजूरी ली, ये महाराष्ट्र की पहिली पीएससी महाराष्ट्र की इमारत बांधता येईल का याच्याबद्दल ही सरकारकडे तसा पाठपुरावा अशोकराव तुम्ही करा, तुम्ही प्रपोजल द्या। सरकारने ज्या ज्या ठिकाणी अनेक खेड्यामध्ये भाड्याने रूम मिळत नाही, शिक्षक राहत नाही, भाड्याने रूम मिळत नाही, ग्रामसेवक राहत नाही, भाड्याने रूम मिळत नाही, म्हणून अनेक जे कर्मचारी अधिकारी आहे ते आपल्या सोयीच्या ठिकाणी जाणं येणे करतात, कारण की त्यांच्याकडे तो बोलण्यासाठी असतं की इथं व्यवस्था नाहीये, कुठं राहायचं, आणि व्यवस्था असली नंतर इथे राहणं सोपं होईल। आणि या ग्रामीण भागाच्या लोकांच्या अडीअडचणी शेवटी ऑनलाईन सिस्टीम झाल्यापैकी बऱ्यापैकी आता तलाठी नसले तरी ऑनलाईन 7/12 मिळतो, काही दिवसांनी नमुना नंबर 8 भी तशी मिळेल। जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते घरपोच डिलिव्हरी काही दिवसांनी होईल, त्याचे नाममात्र चार्जेस जे आहे ते सरकार लावणार आणि याच्यामध्ये पारदर्शकता कशी आणता येईल। लोकांच्या जे काही कामं आहे, रोड रस्त्याची कामं असतील, आता सर्व डिप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आलेले, ते CMJSYचे असतील, PMJSYचे असतील, सार्वजनिक बांधकाम असेल, जिल्हा परिषद असेल किंवा वेगवेगळ्या ज्या सरकारच्या यंत्रणाच्या माध्यमातून आपण रोड रस्ते, सिंचनचा वेगवेगळा हे आहे, सिमेंट बांध वेगळे आहेत, भूमी अंतर्गत बांध वेगळे आहेत, पाझर तळ्याची दुरुस्ती करावी लागल, छोटे जे कॅनल आहे त्याची दुरुस्ती करावी लागल। हे टप्प्याटप्प्याने सिंचनाची व्यवस्था जोपर्यंत शेतकरी बांधवाला उपलब्ध होणार नाही तोपर्यंत शेतकरी बांधव 2 पिकं घेणारा तयार होणार नाही, आणि जोपर्यंत तो 2 पिकं घेणारा तयार होणार नाही तोपर्यंत आपल्या ग्रामीण भागाची दारिद्र्य दूर होणार नाही। कोणी कितीही बोललं, मी कितीही स्पीच दिला, कितीही भाषणं दिली, कितीही आपल्याला मार्गदर्शन केलं, पिण्याचा पाणीचा प्रश्न मिटला का? काही दिवसांनी आपला वॉटर ग्रिड होईल। कोणी विचार केला होता का अंबईला सिल्लोडतून पाणी येईल आणि तोही खडकपूर्णाचा वॉटर ग्रिड प्रत्येक 128 गावांना, छोटे मोठे मिळून 132 गावं आहे, पण 128 गावं वाड्या वस्त्या तांड्यावर छोट्या छोट्या गावापर्यंत पिण्याचा पाणी शुद्ध असला तर अर्ध्या त्याच्या रोगराई त्याच्यामध्ये या PSCचे अर्धे गिराक तसेही संपून जातील, अर्धे पेशंट संपतील। मी आजच बोलतो, मला पाणी शुद्ध पाहिजे, पाणी शुद्ध मिळाला का बाकीच्या ज्या छोट्या छोट्या त्याच्यापासून जे निर्माण होणारे उपचार घेण्यासाठी येणारे अर्धे पेशंट संपतील। परंतु पेशंटसाठी आता आपण ही जी इमारत बांधू लागलो, ही इमारत वेळेवर पूर्ण व्हावी, चांगल्या क्वालिटीची व्हावी, लागला तर त्याचा सत्कार करू आपण त्या कॉन्ट्रॅक्टरचा पहिलेच ऍडव्हान्स, आणि त्याला हे कट ऑफ डेट देऊ। का काम नाही केलं तर या सरकारचा जो सत्कार करतात तर सत्कारच्याही पुढं पेनल्टी देण्याची सिस्टीम आहे। क्वालिटी चांगली पाहिजे, क्वांटिटी पूर्ण पाहिजे, क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये कुठेही फरक नाही पडायला पाहिजे। मी आता आलो, एरेकर साहेब असं मिळतो कॉलेजमध्ये, तिकडे एक मीटिंग आहे, तर हे जे अप्रोच आहे, भराडी पासून निघालो अंबई पर्यंत 3 पुलं बनवले, 3ही पुलाचे अप्रोचच झाले नाही, तर मग पूल बनवून काय फायदा झाला, रस्ता बनवून काय फायदा झाला? हा मुद्दा मी मुद्दाम जे बोलू लागलो, काही काही जे अपुरे कामं आहेत त्याची आज आपण मीटिंग घेऊ, जेणेकरून आपला ही बाकीच्या लोकांनी जेवण घेऊन आहे का, जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये, पण इतकं आहे ना बाकी लोकांचं सर्वांचं आहे,
विचारून घ्यावं लागतं, नाही तर मग आले जेवण नाही मिळालं तर आम्ही आलो मग जेवायला सांगितलं. अधिकाऱ्यांनी तिथे जेवण आहे कॉलेजवर अधिकाऱ्यांचा, कारण की आपली मीटिंग तिकडे होईल. बाकी सर्व कार्यकर्ते जे बाहेरून वेगवेगळ्या गावातून आलेले त्यांचे मी मनापासून आभार मानतोय. आपण सर्वांनी मला परत 5 वर्ष काम करण्याची संधी दिली. या संधीचं सोनं कसं करायचंय, या संधीचा 5 वर्षामध्ये आपल्या तालुक्याच्या विकासाच्या माध्यमातून कायापलट करायचा असेल तर शेवटी विकास हा न थांबणारा आहे. एक केला का दुसरा येणार आहे, एक काम झाला का दुसऱ्या कामाची मागणी येते आणि टप्प्याटप्प्याने या तालुक्यामधले आपले जे प्रश्न आहे, आता आपला अंबई टू नाणेगाव जंजा हे सिमेंट कॉन्क्रीट मंजूर करून दिला. 21-22 किलोमीटर पर्यंत एक आपला अनुवा फाट्यापासून सुरू होईल तर आमठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू पर्यंत, पुतळ्यापर्यंत तोही सिमेंट कॉन्क्रीटचा होऊ लागला. इतके सिमेंट कॉन्क्रीटचे रोड करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही आहे की 36 महिन्यामध्ये डांबर खराब होतोय. मग परत पैसे आणणं इतकं सोपं नाहीये. पण एकदा हे मेन जे आपले रस्ते हे कॉन्क्रिटीकरण झालं, मजबूतीकरण झालं आणि त्यानंतर पुलं गेलं. मला वाटतं आता केळगावचा तुमचा एक पूल बाकी आहे, 2 पुलं बाकी आहे तुमचे केळगावचे. त्या दोघांनाही मी आता या मार्च मध्ये मंजुरी देणार. हे छोटे छोटे पुलं जे आहे हे जे काही पुरामुळं जाणं येणं अवघड होतो तो सोपा व्हावं, त्याची अडीअडचण दूर व्हावी. आता या ठिकाणी झाडं जे लावलेले, मी दुसऱ्यांदा यासाठी बोलू लागलो का झाडं लावणं फार सोपं आहे पण हे झाडं सांभाळणं सर्वात महत्वाचं काम आहे. मी 3दा यासाठी बोलू लागलो की जशी इमारत तसे झाडं वाढायला, ते वाढल्यानंतर ते वाढायला नाही पाहिजे. आता शेषराव महाराज श्राप दिला तर हिरवे झाड बी वाढू नये. शेषराव महाराजाचा श्राप फार येतो, मी त्याच्या श्रापामधून वाचलो. ते खरं ना, राजकारणामध्ये काही ना काहीतरी बोलावं लागतं. काही बोललो नाही तर बातमी कशी होईल. ये प्राइवेट है, प्राइवेट अंदर की बात. यहाँ मोबाइल बोले तो सब मोबाइल के लाइन लगा देंगे और सुबह वो दुकाना भी कम पड़ जाएंगे सिलोट. मी एकदा बर्तन भांडे वाटप करणं सुरू केलं तर बर्तन भांडेच घेऊ लागलो. इतके बर्तन भांडे वाजले, त्यांनी कधी बटन दाबलं असतं तरी ही गरज आली नसती. पण आता बटन मिळणार नाही, मटन मिळणार नाही, काय ते काय मिळणार नाही तर सर्व लोक बरोबर दाबतील. हे बी एक फाल्ट आहे. सर्व दिलं तर लोकांना वाटतं की झालं सर्व फुकट मिळू लागला. आता काहीच नाही मिळालं तर मग आमदारकडे येतील. कळेल लोकांना काय आपल्याकडे आपण घाण सवय लावून टाकली. जे शासनाचा वाटप आहे तो सरसकट वाटप करून टाकलं. आज भुजबळ साहेब बोलले काहीतरी, ज्यांनी त्या लाडल्या बहिणीचा बोगस पगार घेतला असेल त्यांनी परत करावा. मी पेपरमध्ये वाचलं, तुम्ही वाचलं का नाही वाचलं मला माहित नाही. कदाचित ही पाळी आपल्यावर आली तर मग ते माझाही त्याच्यामध्ये नंबर पहिला लागेल, कारण की मी सही केलेली तो पाप. पालकमंत्र्यांच्या सह्याशिवाय ते मंजूर होत नाही. ते ठीक आहे, बटन दाबला नाही त्या लोकांनी, आपली योजना चालते, बटन नाही चालत. हे दुर्दैव आहे. ज्या वेळेस काही नाही मिळाला त्यावेळेस आठवण येईल काय असतो सरकार, काय असतो आमदार, कसा असतो आमदार. हे भी लोकांना कळायला पाहिजे. आपले लोक आले सकाळी, नहीं साहब ये अपना है बस, ये ऑपरेशन ने मुझे बहुत परेशान करके डाला. अभी गर्दी सब खत्म हो गई और 1,38,000 ये आखिरी के वोट है, ये लास्ट. इसके आगे आप कोई वोट बदलने की ताकत नहीं किसमें, मुझे मालूम है. ज्यांनी जे प्रयोग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं मला आहे. ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली, आम्ही दोघही मंत्री, मी आणि सावे साहेब. तो सावे साहेब बिचारा काटवर आणि मी बी काटवर. मी 3,000 2900 ते 2,000. अरे नाना पटोले तर 208 मतांनी निवडून आला. आता मुख्यमंत्री बनणाऱ्या लोकांचे हाल आहे. बाळासाहेब थोरात, बाबा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील. मी तर आता याच्या पुढं डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिका
शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही, तर माझा कोणी काय वाकडं बी करू शकत नाही. मी डिक्लेअर केलं ते, माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा. आपल्याला लोकाला विकास नाही पाहिजे, लोकाला काहीच नाही पाहिजे, लोकाला फक्त जातीवाद पाहिजे. त्या जातीवादामध्ये हे इतका मोठा भुगीर आहे का तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावा लागला. मी आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र. कोण करल? 18 तास काम करायचं, सालदार रोजदार महिनदार सरकार, आणि त्याची गिनती लास्ट मध्ये 4 दिवसामध्ये जातावर होती धर्मावरून. आणि पण 10-5 रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला पाहिजे ना, ते नाही आणता येणार. ते 10 रुपये आणणार नाही, 10 लाखाचा निधी आणणार नाही. लोक मरतात तर त्याला कफन बी देत नाही. आणि ही जी सवय लागली, ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.